Today we are going to learn lesson number 7, food and nutrition. फूड म्हणजे अन्न, न्यूट्रिशन म्हणजे पोषण. अन्न आणि त्यापासून मिळणारं पोषण हे आपण या लेसनमध्ये बघणार आहोत. कॅन यू रिकॉल? तुम्हाला हे आठवतंय का? व्हाय डू वी नीड फूड? हे आपण मागच्या वर्षी शिकलेलो आहोत. व्हॉट इज मीन्ड बाय डाईट? व्हॉट आर द रिझन्स फॉर व्हेरिएशन्स इन डाईट? म्हणजे अन्न म्हणजे काय, डाईट म्हणजे काय, डाईट म्हणजे आपण जे खातो ते सगळं डाईटमध्ये येतं. डाईटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हेरिएशन्स, वेगवेगळे पदार्थ का असतात हे तुम्हाला आठवतंय का? कॅन यू टेल? हे तुम्ही सांगू शकता का? सम ऑफ द फूड आयटम्स इन अवर एव्हरीडे मील्स आर गिवन बिलो. रीड द नेम्स. आता इथे खाली काही आपण आपल्या रोजच्या जेवणामध्ये असणाऱ्या पदार्थांचे नावं आहेत, तर ते तुम्ही वाचा. राईस म्हणजे भात. मूग डाळ आमटी, मुगाचं वरण. चवली उसळ, चवळीची उसळ. चपाती. ज्वार भाकरी, ज्वारीची भाकरी. कॅबेज भाजी, कोबीची भाजी. पंपकिन रायता, भोपळ्याचा रायता. कॅरेट सलाड, कॅरेट म्हणजे गाजर. सॅलड म्हणजे तसेच आपण कच्चं खातो ना कापून, त्याला म्हणतात सॅलड. ओनियन पकोडाज, कांदा भजी. गार्लिक चटणी, लसूणची चटणी. लेमन पिकल, लिंबाचं लोणचं. योगर्ट, दही, पापड. हे सगळे पदार्थ आपल्या रोजच्या जेवणामध्ये आपण घेत असतो. विच ऑफ दिस डिशेस आर सर्व्ड विथ लार्ज स्पून ऑर लॅडल्स अँड विच आर विथ व्हेरी स्मॉल स्पून्स? मग यातल्या कोणत्या डिशेस अशा आहेत ज्या आपण लार्ज स्पून और लॅडल म्हणजे मोठ्या पळीने आपण वाढतो आणि काही आहेत त्या छोट्या स्पूनने? सांगू शकता? जसं राईस आपण जास्त मोठ्या प्रमाणात घेतो, वरण जास्त घेतो, ठीक आहे. आणि छोट्या चमच्याने आपण काय काय घेतो? लेमन पिकल, लोणचं, चटणी, हे सगळं आपण काय करतो? छोट्या चमच्याने घेतो, म्हणजे थोड्या क्वांटिटीमध्ये घेतो. नाव डिवाइड दिस फूड आयटम्स इंटू 2 ग्रुप्स. आता हे जे सगळे फूड आयटम आहेत ते 2 ग्रुपमध्ये डिवाइड करा. दोज विच आर इटन इन लार्ज क्वांटिटीज अँड दोज विच आर इटन इन व्हेरी स्मॉल क्वांटिटीज. आता ह्याचं दोन भागांमध्ये आपल्याला काय करायचं आहे? पार्टिशन करायचं आहे. कशामध्ये? जे आपण लार्ज प्रमाणात खातो, जास्त प्रमाणात खातो, आणि स्मॉल क्वांटिटीज म्हणजे अगदी थोड्या प्रमाणात खातो, ठीक आहे. स्टेपल फूड म्हणजे मुख्य अन्न. चपाती, भाकरी और राईस फ्रॉम अ पार्ट ऑफ एव्हरी मील वी हॅव. आपल्या प्रत्येक जेवणामध्ये काय असतं? चपाती असते, भाकरी असते, भात असते. वी ईट मोर ऑफ दीज फूड्स दॅन ऑफ द अदर्स. बाकीच्या ह्या जेवणापेक्षा आपल्या जेवणामध्ये ह्याचा समावेश जास्त असतो, भात, चपाती, भाकरीचा, ठीक आहे. देअरफॉर व्हीट, ज्वार, राईस आर सेड टू बी अवर स्टेपल फूड. म्हणूनच गहू, ज्वारी आणि तांदूळ यांना आपलं मुख्य अन्न म्हटलेलं आहे. However, with chapatis, bhakris or rice, we eat several other items which make our meals tastier. आता चपाती, भाकरी, भात ह्याच्याशिवाय आपण हे बाकीचे पदार्थ सुद्धा खातो, त्याच्यामुळे आपल्या जेवणाला काय येते? वेगळीच चव येते. Besides, for reasons of good health, it is important to include these food items in our meal. आता फक्त हेच कारण आहे का टेस्ट चांगली यावी म्हणून? नाही, तर अजून आपल्याला चांगली हेल्थ मिळावी, आपली तब्येत चांगली राहावी, आपल्याला त्यातून चांगलं पोषण भेटावं, यासाठी सुद्धा या सगळ्या बाकीच्या पदार्थांचा आपल्या जेवणामध्ये समावेश केलेला असतो. व्हरायटी इन फूडस्टफ्स. फूडस्टफ म्हणजे अन्नपदार्थ, व्हरायटी म्हणजे वेगळेपणा, विविधता. व्हॉट फूडस्टफ्स आर यूज टू प्रिपेअर द अदर आयटम्स इन अवर मील. तर आपल्या जेवणामधले हे जे वेगवेगळे पदार्थ आहेत ते बनवायला आपण कुठले अन्नपदार्थ वापरतो? सम ऑफ दिस फूडस्टफ्स अँड देअर नेम्स आर शोन इन द बॉक्स ऑन पेज नंबर 43. इथे हा बॉक्स दिसतोय, ह्याच्यामध्ये हे आपल्याला दाखवलेले आहेत, ठीक आहे. विच वन्स आर यू फॅमिलियर विथ? मग त्यातले तुम्हाला कोणकोणते ओळखीचे आहेत? फॅमिलियर म्हणजे ओळखीचे असणे. इफ देअर आर सम विच यू हॅव नॉट सीन, ट्राय टू गेट अ लुक ॲट देम. आता त्यातले जर तुम्हाला काही माहीत नसतील तर ते तुम्ही काळजीपूर्वक बघा. कॅन यू टेल? लुक ॲट द फूडस्टफ्स इन द बॉक्स. हे काय आहे? चिकू. चिली म्हणजे मिरची. ज्वार म्हणजे ज्वारी.
रॅडिश, रॅडिश म्हणजे मुळा. एग्ज, एग्ज म्हणजे अंडी. क्लोज, क्लोज म्हणजे मिरी, लवंग. ग्राउंडनट्स, ग्राउंडनट्स म्हणजे शेंगदाणे, शेंगा. सिसमे, सिसमे म्हणजे तीळ. बाजरा, बाजरी. सॅफ्लॉवर, सॅफ्लॉवर म्हणजे करडई. बिटर गार्ड, कारले. मिल्क, दूध. रॉ मँगो, कच्ची कैरी. ब्लॅक पेपर म्हणजे मिरी. क्युकुंबर, काकडी. टॅमॅरिंड, टॅमॅरिंड म्हणजे चिंच. लेमन, लेमन म्हणजे लिंबू. चिकन म्हणजे कोंबडी. ठीक आहे, आता आपण हे सगळे तुम्ही पदार्थ बघितले. आता आपण पुढे बघूयात. फ्रॉम विच वन डू वी गेट फ्लोअर, फ्लोअर म्हणजे पीठ. आता आपण ह्याच्यापैकी आपल्याला कशापासून पीठ मिळते, तर ज्वारी, जवार अँड बाजरा, बाजरा म्हणजे बाजरी, ह्या दोन्हीपासून आपल्याला काय मिळते, पीठ मिळते. फ्रॉम व्हॉट डू वी गेट बटर, घी अँड योगर्ट. बटर, घी आणि योगर्ट, दही, दही लोणी कशापासून भेटतं आपल्याला, मिल्कपासून. फ्रॉम विच वन डू वी गेट ऑइल, ऑइल कशापासून आपल्याला भेटतं, तर शेंगदाणा तेल असतं, तिळाचं तेल असतं, सिसमे म्हणजे तिळाचं तेल असतं, आणि सॅफ्लॉवर करडईचं तेल असतं. ठीक आहे, तर ह्याच्यापासून आपल्याला काय भेटतं, तेल भेटतं. विच ऑफ दिस डू वी गेट फ्रॉम ॲनिमल्स. आता ॲनिमल्सपासून आपल्याला काय काय भेटतं, मिल्क भेटतं ॲनिमलपासून, एग्स भेटतात, चिकन. ठीक आहे. विच वन गिव अ स्वीट, सोअर, बिटर टेस्ट ऑर स्पायसी, हॉट. आता आपण पहिल्यांदा स्वीट टेस्ट बघूयात. स्वीट टेस्ट कशापासून भेटते आपल्याला, चिकू गोड असतात. ठीक आहे. त्यानंतर सोअर टेस्ट आंबटपणा, लेमनमध्ये आंबटपणा असतो. बिटर टेस्ट बिटर गार्डमध्ये, अँड स्पायसी हॉट चिली, ब्लॅक पेपर. क्लोज हे पण काय आहेत, स्पायसी आहेत. ठीक आहे. विच वन डू वी ईट रॉ. आपण असं कच्चं काय काय खाऊ शकतो, रॅडिश खाऊ शकतो कच्चंच सॅलड म्हणून, क्युकंबर खाऊ शकतो कच्ची, मँगोसुद्धा खाऊ शकतो, कैरी आपण. विच वन्स डू वी यूज इन स्मॉल क्वांटिटीज. आता ह्यातलं आपण स्मॉल क्वांटिटीमध्ये काय काय वापरतो, तर लेमन म्हणजे जर ज्वारी आणि बाजरी हे सोडलं तर आपण हे बाकीचं सगळं स्मॉल क्वांटिटीमध्ये वापरतो. ठीक आहे. विच वन्स आर यूज्ड इन लार्जर क्वांटिटीज, ज्वार अँड बाजरा, ज्वारी आणि बाजरी हे आपण लार्ज क्वांटिटीमध्ये वापरतो. यू हॅव सीन व्हॉट अ वाईड व्हरायटी देअर इज इन अवर फूडस्टफ्स. बघितलं ना आता हे किती वेगवेगळ्या प्रकारचे आपले फूडस्टफ्स आहेत, अन्नपदार्थ आहेत. वी यूज डिफरंट फूडस्टफ्स फॉर डिफरंट पर्पजेस. आता आपण हे सगळे एकाच ह्याच्यासाठी वापरतो का, एकाच जेवणासाठी वापरतो का, नाही, तर आपण हे काय करतो, वेगवेगळ्या पर्पजेससाठी वापरतो. वी यूज मिल्क टू गेट बटर. लोणी मिळवण्यासाठी आपण मिल्क वापरतो. वी गेट फ्लोअर्स फ्रॉम ज्वार, बाजरा टू मेक भाकरीज. भाकरीसाठी आपण ज्वारी आणि बाजरीचं पीठ वापरतो. टू ॲड अ सोअर टेस्ट, आंबटपणा जर हवा असेल तर वी मे यूज लेमन ऑर टॅमॅरिंड ऑर रॉ मँगोज. लिंबू, चिंच किंवा कैरी आपण वापरतो. वेन मेकिंग स्वीट्स वी मे यूज आयदर शुगर ऑर जॅगरी विच वी गेट फ्रॉम शुगर केन. जर आपल्याला गोड हवा असेल तर आपण ऊसापासून मिळणारी शुगर म्हणजे साखर, जॅगरी म्हणजे गुळ, हे दोन्ही आपण काय करतो, पदार्थ वापरतो. ठीक आहे. जस्ट ॲज देअर इज अ व्हरायटी इन द फूडस्टफ्स वी यूज. आपण वापरत असलेल्या अन्नपदार्थांमध्ये इतका वेगळेपणा आहे. देअर आर डिफरन्सेस इन पीपल्स लाईक अँड डिसलाईक. त्याचप्रमाणे लोकांच्या आवडी आणि नावडी, म्हणजे लोकांना वेगवेगळे पदार्थ आवडतात, कुणाला आवडतात कुणाला नाही आवडत. वी टेंड टू ईट द आयटम्स वी लाईक अगेन अँड अगेन. जे आयटम्स आपल्याला, जे अन्नपदार्थ आपल्याला आवडतात ते आपण परत परत खातो. वी ऑल्सो टेंड टू ऑलवेज अवॉइड, अवॉइड म्हणजे दुर्लक्ष, नेहमी आपण अवॉइड करतो काय, दॅट व्हॉट वी डोंट लाईक. जे अन्नपदार्थ आपल्याला आवडत नाही ते आपण खाणं टाळतो.
However, the most important thing is to ensure that the food related needs of our body are all being met. पण या सगळ्यामध्ये आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपल्या बॉडीला जे पदार्थांची गरज आहे ते सगळे आपल्या शरीरामध्ये गेले पाहिजेत. बीइंग मेट म्हणजे ते सगळे अन्नपदार्थ आपल्या शरीरामध्ये गेले पाहिजेत. ठीक आहे. द फूड कॉन्स्टिट्युएंट्स that meet the different needs of our body are present in all our foodstuffs in varying quantities. जे अन्नपदार्थ, अन्न घटक, कॉन्स्टिट्युएंट्स म्हणजे अन्न घटक जे आपल्या बॉडीला पाहिजे असतात ते आपल्या ज्या सगळ्या अन्नपदार्थांमध्ये वेगवेगळ्या क्वांटिटीमध्ये असतात. Some of these constituents give our body the energy it needs. त्यातले काही अन्न घटक आपल्या बॉडीला एनर्जी देतात जे आपल्या बॉडीसाठी गरजेचे असते. कशासाठी? वी वर्क और प्ले ऑल डे लॉंग. आपण काम करतो, दिवसभर खेळतो, त्यासाठी एनर्जी रिक्वायर असते. ती आपल्याला ह्या अन्न घटकांमधून मिळते. अल्सो वर्क लाईक रेस्पिरेशन अँड डायजेशन ऑफ फूड गोज ऑन इनसाइड अवर बॉडी. हे तर आपण खेळताना तर आपल्याला एनर्जी लागतेच, पण आपण झोपल्यानंतर सुद्धा आपण श्वास घेत असतो, रेस्पिरेशन, आणि आपल्या पोटामध्ये डायजेशन, अन्नपचनाची प्रक्रिया सतत चालू असते. त्याच्यासाठी सुद्धा द बॉडी नीड्स एनर्जी फॉर ऑल दिस वर्क. त्यासाठी सुद्धा आपल्या बॉडीला कशाची गरज असते? एनर्जीची गरज असते. सम कॉन्स्टिट्युएंट्स हेल्प अवर बॉडी टू ग्रो. आता यातले काही अन्न घटक आहेत जे आपल्या बॉडीला, आपल्या शरीराच्या वाढीसाठी मदत करतात. दे ऑल्सो हेल्प टू रिपेअर द वेअर अँड टियर ऑफ अवर बॉडी दॅट टेक्स प्लेस इन एव्हरीडे वर्क. आता रोजचं आपण काम करताना आपल्या बॉडीमध्ये जे काही टियर अँड वेअर काही जो लॉस होत असतो ते रिपेअर करण्याचं कामसुद्धा हे कॉन्स्टिट्युएंट करत असतात, हे घटक करत असतात. किंवा आपल्याला काही जखमा झाल्या तर त्या रिपेअर करण्यासाठी सुद्धा हे अन्न घटक आपल्या शरीरामध्ये गरजेचे असतात. सम फूड कॉन्स्टिट्युएंट्स हेल्प टू नरिश अवर बॉडी. तर काही आपले नरिश म्हणजे पोषण, आपल्या शरीराचे पोषण करण्यासाठी काही अन्न घटक आवश्यक असतात. दे हेल्प टू क्रिएट अ स्टोअर ऑफ सबस्टन्सेस दॅट गिव्ह एनर्जी टू अवर बॉडी. मग हे अन्न घटक काय करतात? ते एनर्जी आपल्या बॉडीमध्ये स्टोअर करून ठेवतात. म्हणजे जरी आपण कधी बघा एक दिवस जरी जेवलो नाही तरी आपल्या बॉडीमध्ये ती एनर्जी असते, तर ती ह्या स्वरूपामध्ये काय केलेली असते? स्टोअर केलेली असते. सम फूड कॉन्स्टिट्युएंट्स आर नेसेसरी फॉर सर्टन स्पेशल रिझन्स. फॉर एक्झाम्पल, आता काही अन्नपदार्थ हे फक्त काही एक वैशिष्ट्यपूर्ण कारणासाठीच असतात. फॉर एक्झाम्पल, सम कॉन्स्टिट्युएंट्स मेक अवर बोन स्ट्रॉंग. काही अन्न घटक असे असतात ज्याच्यामुळे आपले बोन्स काय होतात? स्ट्रॉंग होतात, मजबूत होतात. सम कॉन्स्टिट्युएंट्स गिव्ह द बॉडी द ॲबिलिटी टू फाईट डिसीज. काही कॉन्स्टिट्युएंट्स असतात त्याच्यामुळे आपल्या बॉडीची रोगाविरुद्ध रोगप्रतिकारक शक्ती वाढत असते, ज्याला आपण इम्युनिटी इन्क्रीज होणे असं म्हणतो. अँड फॉर ऑल द फंक्शन्स ऑफ अवर बॉडी टू गो ऑन स्मूथली. आपल्या बॉडीचे सगळे फंक्शन स्मूथली चालण्यासाठी वी नीड टू ड्रिंक प्लेंटी ऑफ वॉटर. त्यासाठी आपल्याला काय गरजेचं असतं? अन्नासोबत पाणी पिणंसुद्धा खूप गरजेचं असतं. If our body is to work properly, it must remain healthy. जर आपल्या बॉडीचं काम सगळं सुरळीतपणे चालायचं असेल तर ती हेल्दी राहणं खूप महत्त्वाचं आहे, तंदुरुस्त राहणं खूप महत्त्वाचं आहे. सो वी मस्ट इन्क्लूड ऑल द फूड कॉन्स्टिट्युएंट्स इन अवर डाईट. म्हणून आपल्या रोजच्या जेवणामध्ये, इथे डाईट म्हणजे डायटिंग नाही, तर आपलं जे रोजचं जेवण आहे त्या जेवणामध्ये सगळ्या प्रकारचे अन्न घटक आलेच पाहिजेत. We get all these food constituents from different foodstuffs in different quantities. आता हे जे सगळे फूड कॉन्स्टिट्युएंट आहेत, हे सगळे जे घटक आहेत ते वेगवेगळ्या अन्नपदार्थांमध्ये वेगवेगळ्या क्वांटिटीजमध्ये आहेत. दॅट इज वाय वी कीप युजिंग डिफरंट फूडस्टफ्स इन अवर डेली मील्स. आणि म्हणूनच आपल्या रोजच्या जेवणामध्ये आपण वेगवेगळे अन्नपदार्थ बनवतो. सच अ डाईट इन्श्युअर्स प्रॉपर नरिशमेंट फॉर अवर बॉडी. आणि अशा प्रकारचं जे डाईट आहे, अशा प्रकारचं जे जेवण आहे त्याच्यामुळे आपल्या बॉडीला पोषण भेटतं, नरिशमेंट भेटते. ठीक आहे. डू यू नो
आता तुम्हाला हे माहीत आहे का? सम पीपल बिलीव्ह दॅट कॉस्टली फूड्स आर मोर नरिशिंग दॅन इनएक्सपेन्सिव्ह फूड्स. माहिती आहे का तुम्हाला? लोकांना वाटतं खूप महागातलं अन्न खाल्लं म्हणजे त्याने आपल्या बॉडीला खूप नरिशमेंट भेटेल, खूप पोषण भेटेल. असं आहे का खरं? नाही, असं काहीही नाही आहे. But that is not always true. That is not true. All expensive foods are not more nourishing. Similarly, all cheaper foods are not less nourishing. ज्याप्रमाणे खूप महाग अन्नामध्ये नरिशमेंट असेलच असं नाही, त्याचप्रमाणे स्वस्त अन्नामध्ये सुद्धा असेल. उदाहरणार्थ केळामधून सुद्धा, बनाना खाल्ल्यामुळे सुद्धा तुम्हाला खूप नरिशमेंट भेटू शकते. असं काय नाही, केळी स्वस्त असतात. प्रिझर्विंग द नरिशमेंट इन फूड इन्ग्रेडियंट्स. आता अन्न घटक जे आहेत त्याच्यामधली नरिशमेंट जी आहे ती प्रिझर्व कशी करून ठेवायची, साठवण कशी करून ठेवायची, किंवा त्या अन्नामधून आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात कसे भेटतील ते कसं बघायचं. व्हाईल प्रिपेअरिंग फूड आयटम्स, जेवण बनवताना, प्रिपेअरिंग म्हणजे बनवताना, फूड आयटम्स म्हणजे जेवण. सम ऑफ द कॉन्स्टिट्युएंट्स इन द फूडस्टफ्स कॅन गेट डिस्ट्रॉयड. तर त्यातले जे अन्न घटक आहेत ते काय नाश होऊ शकतो त्यांचा. वी कॅन टेक द फॉलोविंग प्रिकॉशन्स टू अवॉइड दॅट. आणि हे होऊ नये, ते अन्न घटक आपले डिस्ट्रॉय होऊ नये म्हणून आपण काय घेऊयात? प्रिकॉशन्स, काळजी घेऊयात. काय काळजी घेऊयात? व्हेन कुकिंग फूड, जेव्हा अन्न शिजत असतं तेव्हा ॲड ओनली ॲज मच वॉटर ॲज इज नेसेसरी. आपण जे पाणी टाकतो अन्न शिजण्यासाठी, जेवण शिजण्यासाठी किंवा एखादा पदार्थ शिजण्यासाठी, तर ते किती असावं? जेवढी गरज आहे तेवढंच असावं, गरजेपेक्षा जास्त नसावं. त्याच्यामुळे त्याच्यामधले जे फूड स्टफ्स आहेत ते डिस्ट्रॉय होऊ शकतात, अन्न पदार्थ निघून जाऊ शकतात. यूज अ प्रेशर कुकर ऑर कव्हर द फूड विथ अ लीड व्हाईल कुकिंग इट. अन्न जेव्हा शिजत असतं तेव्हा ते उकळत्या वाफेसोबत त्यातले अन्न घटक काय होऊ जातात? निघून जाऊ शकतात. त्याच्यामुळे त्याच्यावरती झाकण ठेवायचं, कुकर लावायचा किंवा ज्याच्यामध्ये आपण शिजवत असू त्याच्यावर झाकून ठेवायचं, म्हणजे ते उडून जाणार नाहीत. स्प्राउट पल्सेस बिफोर युजिंग देम. पल्सेस जसं म्हणजे मटकी आहे, हरभरा आहे, ते जर तुम्ही बनवत असाल तर ते काय करायचं? स्प्राउट म्हणजे मोड आलेलंच वापरायचं. यूज देम व्हाईल द स्प्राउट्स आर स्टील स्मॉल. जास्त मोठे स्प्राउट्स येण्यापर्यंत वाट बघायची नाही. जरी त्याला थोडे मोड आले तर ते वापरून टाकायचे. डू नॉट वेट फॉर देम टू ग्रो लॉंग. कारण कधी काय होऊ शकतं, ते मोठे होण्याच्या नादामध्ये ते कुजून सुद्धा जाऊ शकतं, ते काळे पडते मटकी कधी. त्याच्यामुळे थोडे जरी मोड आले तरी ते वापरून टाकायचे. यूज होल ग्रेन फ्लोअर विदाऊट शिफ्टिंग. म्हणजे पूर्ण गहू असतील, म्हणजे पूर्ण धान्य असेल त्याचंच काय वापरायचं? पीठ वापरायचे. ईट फ्रूट्स लाईक चिकूज, फिग्स, ग्रेप्स, ॲपल्स अलॉंग विथ देअर स्किन्स. तर आपण जे फ्रूट्स खातो, फळे खातो, चिकू, फिग्स म्हणजे अंजीर, द्राक्ष, सफरचंद असतील तर ती कशी खाल्ली पाहिजेत? त्याच्या सालीसकटच खाल्ली पाहिजेत. कायकायांना सवय असतं ते चिकूचं फक्त आतीलच गर खातात, बाहेरचं ते सगळं टाकून देतात. असं करायचं नाही. बिसाइड्स व्हेजिटेबल्स लाईक कॅरेट्स, रॅडिशेस, क्युकुंबर्स, बीटरूट शुड बी इटन रॉ इन द फॉर्म ऑफ सॅलॅड. तर गाजर, मुळा, काकडी, बीट हे कसं खायचं आहे? कच्चंच खायचं आहे सॅलड समजून. व्हेनेवर पॉसिबल मिक्स 2 or 3 फूड स्टफ्स इन अ डिश. आपल्या या डिशमध्ये 2-3 प्रकारचे अन्न काय करायचं? मिक्स करायचं. फॉर एक्झाम्पल, किंवा आपण जे जेवण बनवते त्याच्यामध्ये ॲड करायचं, फक्त सिंगल नाही बनवायचं. जसं की ॲड ऑनियन्स अँड पोटॅटोज टू उसळ. उसळ बनवताना कांदा आणि बटाटा टाकायचा त्या पदार्थामध्ये. ॲड ड्रमस्टिक म्हणजे समजा तुम्ही मटकीची उसळ बनवताय, ठीक आहे, तर मटकीमध्ये कांदा आणि बटाटा टाकून त्याची भाजी बनवायची. ॲड ड्रमस्टिक टू करीज. पातळ भाजी करताय तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये काय करू शकता? शेवगा, ड्रमस्टिक म्हणजे शेवग्याच्या शेंगा टाकू शकता. ॲड सम सोक दाल्स. सोक म्हणजे भिजवलेल्या डाळी तुम्ही व्हेजिटेबल्समध्ये टाकू शकता व्हाईल कुकिंग. ठीक आहे, कुठलीही भाजी करताना त्याच्यामध्ये भिजवलेली डाळ तुम्ही टाकू शकता. अ टंग फॉर टेस्टिंग. आता आपल्याला टेस्ट कशामुळे कळते? तर टंगमुळे
कळते, जिभेमुळे कळते. ॲज युज्युअल वी हॅड ऑल गॅदर इन द गार्डन इन द इव्हिनिंग. आम्ही सगळे कुठे गोळा झालो, गॅदर म्हणजे एकत्र जमणे, गार्डनमध्ये संध्याकाळी एकत्र जमलो. मोनिका ताई सेड, मोनिका ताई म्हणाल्या, शॅल आय टेल यू समथिंग फनी अबाउट आवर टंग. मी तुम्हाला एक जिभेबद्दल एक मस्त गमतीशीर हे सांगणार आहे, गंमत सांगणार आहे. ॲज वी ड्रीव क्लोजर टू हर शी सेड, मग तिने काय सांगितलं, हाऊ डू वी मेक वॉटर स्वीट विदाऊट शुगर. आपण साखर न टाकता, साखर न खाता पाणी गोड कसं काय बनवू शकतो. जस्ट ट्राय दिस. बघा बरं, सांगा बरं कसं करू शकतो. मग तिने काय सांगितलं, च्यू अँड आमला वेल. आवळा घ्या, आमला म्हणजे आवळा, तो चावा, चांगल्या प्रकारे चावायचा. अँड ड्रिंक वॉटर राईट आफ्टर दॅट. आणि त्यानंतर लगेच पाणी प्यायचं. द वॉटर टेस्ट स्वीट. आणि मग म्हणजे पहिल्यांदा आवळा खायचा चावून चावून आणि त्याच्यावरती पाणी प्यायचं. मग ते पाणी कसं लागतं, गोड लागतं. रिअली आय नेवर न्यू दिस सेड मेरी. मेरीने ते ट्राय करून बघितलं आणि तिला खूप गोड लागलं. मग ती म्हटली, हो खरंच मी हे कधीच करून बघितलं नव्हतं. देन बाळू सेड, वी लर्न्ड लास्ट इयर दॅट अवर टंग हेल्प अस टू टेस्ट थिंग्स. बट हाऊ डज ओनली वन टंग टेल्स अस ऑल द डिफरंट टेस्ट्स. म्हणजे एकच टंग असते आपल्याला, तर ती वेगवेगळ्या टेस्ट कसे काय, गोड, आंबट, तिखट, खारट, हे सगळं कसं काय कळत असेल एकाच जिभेला. सुभाष पाईप्ड अप, सो डू यू वॉन्ट अ डिफरंट टंग फॉर एव्हरी टेस्ट. सुभाषने विचारलं, मग तुला काय वेगवेगळ्या टेस्टसाठी वेगवेगळी जीभ हवी आहे का. दॅट मेड एव्हरीवन लाफ. आणि मग सगळे हसायला लागले. मोनिका ताई सेड, बालू, वी हॅव ओनली 2 eyes अँड हाऊ मेनी कलर्स डू वी सी विथ देम. बाळू मला सांग, आता आपल्याला 2च डोळे आहेत, तर त्या 2 डोळ्याने आपण किती वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स बघू शकतो. सो वन टंग कॅन ऑल्सो टेल अस मेनी टेस्ट. त्याचप्रमाणे एकच जीभ आहे, पण आपल्याला ती काय करू शकते, वेगवेगळ्या टेस्ट सांगू शकते. ऑब्झर्व दिस. आता तुम्ही हे एक काम करा, वॉश युअर माउथ, तुमचं तोंड धुवा. क्लीन युअर टंग, जीभ स्वच्छ साफ करा. अँड स्टँड इन फ्रंट ऑफ द मिरर. आणि आरशाच्या समोर उभं राहा. हे तुम्ही सगळ्यांनी ट्राय करून बघा. स्टिक युअर टंग आउट, तुमची जीभ बाहेर घ्या. अँड लुक ॲट इट केअरफुली, आणि त्याच्याकडे केअरफुली बघा. यू विल सी टायनी पिक्स ऑन द टंग. असं तुम्हाला एक छोटे छोटे दिसतील तुम्हाला टंगवरती तुमच्या. ठीक आहे. दे आर कॉल्ड टेस्ट बर्ड्स. त्याला काय म्हणतात, टेस्ट बर्ड्स म्हणतात. दीज टेस्ट बर्ड्स टेल अस द डिफरंट टेस्ट्स. आणि हे आपल्याला, हे जे बर्ड्स आहेत ह्याच्यामुळेच आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची टेस्ट कळते. नो द डिफरंट टेस्ट्स. आता आपण बघूया कसं काय. लेट अस सी हाऊ द टंग टेल्स अस द डिफरंट टेस्ट. कलेक्ट द फॉलोइंग थिंग्स. आता हे सगळ्या गोळ्या करा. शुगर कॅन्डी ऑर जॅगरी, साखरेची कॅन्डी किंवा गुळ. सॉल्ट, मीठ. टॅमॅरिंड ऑर लेमन, चिंच किंवा लिंबू. फेनुग्रीक मेथी सीड्स, मेथीच्या बिया. अ पीस ऑफ ॲन आमला, आवळ्याचा एक छोटासा तुकडा. टेस्ट ईच ऑफ दीज थिंग्स. हे सगळं खाऊन बघा तुम्ही. आफ्टर टेस्टिंग ईच वन, रिन्स युअर माउथ विथ वॉटर. एक खाल्लं म्हणजे आता समजा शुगर कॅन्डी खाल्ली की परत तोंड धुवायचं, परत वेट फॉर 2 minutes अँड टेस्ट नेक्स्ट वन. असं प्रत्येक ह्याच्यासाठी करायचं. आणि इथे कॉपी करायचं. शुगर कॅन्डी ऑर जॅगरी कसं लागेल तुम्हाला, स्वीट. सॉल्ट कसं लागतं, सॉल्टी. टॅमॅरिंड ऑर लेमन, सोर. फेनुग्रीक मेथी सीड्स, बिटर. अ पीस ऑफ ॲन आमला, सोर. प्ले अ गेम. आता एक गेम खेळूयात आपण. 4 or 5 of you can play this game together. 4 ते 5 जण हे तुम्ही खेळू शकता. 1 person is the it. एका कुणाला सुद्धा इट म्हणायचं. Each one of the others tells it the name of a food stuff. आणि प्रत्येकाने त्या इटचं नाव काय ठेवायचं, एखादा फूड स्टफ, एखादा अन्नपदार्थ. फॉर एक्झाम्पल रॉ मँगो. आता ही समजा हिला इट म्हणतीये तर हिचं नाव काय ठेवणार, रॉ मँगो. दुसरीने हिला ग्रीन चिली. असे वेगवेगळ्या पदार्थांची नावं ठेवायची, जसं की बुंदी लड्डू, खारी बुंदी, चिकू, मेडिसिन एक्सेट्रा.
द चाइल्ड हू इज इट मस्ट शो बाय मायमिंग व्हॉट इट टेस्ट लाईक. आता त्या इटला जे जे नावं म्हणतील, आता समजा जर याने रॉ मँगो म्हटलं तर तिने आंबट टेस्टसारखं तोंड माईम ॲक्टिंग करून दाखवायचं आहे फक्त. टेक टर्न टू बी इट. When everyone has had a turn at being it, the game is finished. आणि असं प्रत्येकावर इटचा टर्न आला पाहिजे आणि जेव्हा सगळ्यांचा टर्न खेळून होईल तेव्हा गेम फिनिश होईल. समजली गेम. आता आपण हे बघूयात व्हॉट वी हॅव लर्न. आपण ह्या लेसनमधून काय काय शिकलो. अवर डाईट इन्क्लूड्स मेनी डिफरंट फूड आयटम्स. आपल्या रोजच्या जेवणामध्ये, रोजच्या अन्नामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फूड आयटम्स असतात. देअर इज ग्रेट व्हरायटी इन फूड स्टफ्स वी यूज टू प्रिपेअर डिफरंट डिशेस. आपण ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या डिशेस बनवतो त्याच्यामध्ये असलेल्या अन्नपदार्थांमध्ये ग्रेट व्हरायटी आहे, खूप वेगळेपण आहे. द फूड कॉन्स्टिट्युएंट्स दॅट मीट अवर फूड रिलेटेड नीड्स आर प्रेझेंट इन दीज फूड स्टफ्स इन डिफरंट प्रपोर्शन्स. आपल्या शरीराला जी अन्नाची गरज आहे, जे अन्न घटकांची गरज आहे, ते ह्या सगळ्या अन्नपदार्थांमधून वेगवेगळ्या प्रपोर्शनमध्ये, वेगवेगळ्या क्वांटिटीमध्ये आपल्याला भेटतात. अवर फूड रिलेटेड needs are met if our body gets all these constituents in the right quantities. आणि हे सगळे जे अन्न घटक आहेत आपल्याला जर राईट क्वांटिटीज, बरोबर क्वांटिटीमध्ये मिळाले तर आपल्या शरीराची अन्नाची गरज काय होते, पूर्ण होते. अवर टेस्ट बर्ड्स हेल्प अस टू नो द डिफरंट टेस्ट. वेगवेगळ्या टेस्ट आपल्याला कळण्यासाठी आपल्या टेस्ट बर्ड्स काय करतात, मदत करत असतात. थँक्यू.